अभिजित दिपकेला धमकी दिली, भाजप पार्टी जॉईन करा नाहीतर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. यानंतर मात्र महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत संपूर्ण वातावरण तापलंय. याशिवाय अभिजित दिपकेने अमित शाह यांच्यावरती देखील गंभीर आरोप केलेत. जी महिला खासदार तरुणांना आंदोलनकर्त्यांना गटरछाप म्हणाली होती, त्या महिला खासदार कंगना रनौतला देखील अभिजित दिपकेने सुनावलंय. पण आपला मेन मुद्दा असा आहे, अभिजित दिपकेला भाजपने धमकी दिली का, आणि दिली असेल तर कोणती धमकी दिली. या मुद्द्याशिवाय आपण हे मुद्दे पाहणार आहोत. अमित शहावरती अभिजित दिपकेने कोणते गंभीर आरोप केलेत, कंगना रनौत यांना काय उत्तर दिलं, हे तिन्ही मुद्दे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ सर्वांनी लक्ष देऊन ऐका. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कारण की तिन्ही मुद्दे आपण या व्हिडिओमधून सांगणार आहोत. विद्यार्थ्याच्या आंदोलनामधून महाराष्ट्रातील एका मुलाचं नाव चर्चेत आलं आणि ते नाव म्हणजे अभिजित दिपके. महाराष्ट्रामधील एका मुलाने पुन्हा दिल्लीला हलवलं. अभिजितचं फक्त दिल्ली महाराष्ट्रामध्येच नाही, संपूर्ण भारतामधून त्याचं कौतुक केलं गेलं. पण आता अभिजित दिपके पुन्हा एकदा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय, ते म्हणजे त्यांना मिळालेली भाजपची धमकी. अभिजित दिपकेच्या आईवडिलांनी पत्रकाराशी बोलताना सांगितलं, आमच्या मुलांनी जेव्हा सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवायला सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला धमकी आली होती, भाजपमध्ये जॉईन व्हा नाहीतर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. यावरती अभिजितने स्वतः सांगितलं, जेव्हा मी देशातील विद्यार्थ्यांसाठी सरकारला प्रश्न विचारायला लागलो, आंदोलन करण्याचा इशारा देऊ लागलो, तेव्हापासून माझ्या आईवडिलांना धमकीचे फोन येऊ लागले. मुलाला भारतीय जनता पार्टीमध्ये सामील व्हायला सांगा नाहीतर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. अभिजितने सांगितलं, या धमकीनंतर माझ्या आईवडिलांना स्वतःचं घर सोडून 16 दिवस दुसऱ्या पाहुण्यांच्या घरी जावं लागलं होतं. एवढंच नाही तर पुढे अभिजितने सांगितलं, या धमक्या मला फक्त फोनवरच नाही तर व्हिडिओ मार्फत देखील देण्यात आल्या होत्या. या धमक्या कुठून आल्या, त्या कोणत्या फोनवरून करण्यात आल्या होत्या, याची मात्र अधिकृत चौकशी झालेली नाही. त्यानंतर काय घडलं हे आपण संपूर्ण देशाने पाहिलं. दिल्ली जंतर मंतरवरती मोठं आंदोलन उभं राहिलं. अभिजित दिपके त्यामध्ये मुख्य चेहरा होता. आंदोलनकर्ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे हटण्यास तयार नव्हते आणि अखेर सरकार आंदोलनकर्त्यापुढे झुकलं. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला आणि 3 मागण्या देखील मान्य झाल्या. मात्र हे आंदोलन संपल्यानंतर हा वाद पुन्हा उभा राहिला. स्वतः अभिजितच्या आईवडिलांनी सांगितलं, त्यांना भाजपचं नाव घेऊन धमकी आली, तुमच्या मुलाला भाजपमध्ये जायला सांगा नाहीतर याचे परिणाम भोगा. आता अभिजितच्या आईवडिलांनी केलेले हे दावे कितपत खरे आहेत, धमक्या देणारे कोण होते, खरोखरच अभिजित दिपकेला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यासाठी कोणता राजकीय दबाव होता का, या सर्व प्रश्नांची उत्तर मात्र अजून मिळालेली नाही. भारतीय जनता पार्टीने किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाने याच्यावरती अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा आहे का. लोकसभेच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं, दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, त्यामध्ये लाठ्यांना खिळे लावलेले होते, दगडांनी भरलेला ट्रक अगोदरच आणून ठेवला होता. याशिवाय विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनचा वापर करण्यात आला. त्या पॅलेट गनमुळे अनेक विद्यार्थी जखमी झालेत आणि यासाठी राहुल गांधींनी अमित शहा यांचा राजीनामा मागितला. राहुल गांधी यांचं म्हणणं आहे, पोलिसांना आदेश देण्याचं काम गृहमंत्री अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी हे 2च व्यक्ती करू शकतात आणि जर अमित शहाने स्वतः ऑर्डर दिली नसेल तर अमित शहाला या प्रकरणाबद्दल माहिती कसं काय नाही. राहुल गांधींनी हे देखील सांगितलं, आम्ही देखील सरकार चालवलं, आम्हाला माहिती आहे कोणाच्या ऑर्डरनुसार पोलीस कारवाई करतात. त्यामुळे राहुल गांधी जे काय बोलले त्यावरती अभिजित दिपकेला विचारलं गेलं, दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज झाला ती ऑर्डर अमित शहांनी दिली होती का. यावरती अभिजित दिपके म्हणतात, दिल्ली पोलीस अमित शहाच्या अध्यक्षतेखाली काम करतात, 100% ही ऑर्डर अमित शहांनी दिली, असा अभिजित दिपकेचा दावा आहे. अभिजित दिपके पुढे हे देखील सांगतो, पॅलेट गनचा वापर करण्यात आलाय, आंदोलनामध्ये मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, पोलिसांनी पॅलेट गन चालवली होती, कित्येक विद्यार्थी त्यामध्ये जखमी झालेत, काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये जखम झाली. बिहारमध्ये सरकार भाजपचंच आहे, मग बिहारमध्ये विद्यार्थ्यांवरती AK-47 सारखी गन चालवण्याची परवानगी कोणी दिली, जी AK-47 दहशतवाद्यांना आतंकवाद्यांना मारण्यासाठी वापरली जाते, ती विद्यार्थ्यांवरती वापरली गेली. पुढे अभिजित दिपके म्हणाले, खरोखरच अमित शहांनी राजीनामा द्यायला हवा, कारण की त्यांच्या चुकीमुळे हे सर्व घडलंय. याशिवाय अभिजित दिपकेने पंतप्रधान मोदी यांच्यावरती टीका केली. अभिजित दिपके म्हणाला, पंतप्रधान मोदी हे इंस्टाग्रामवरती आजकाल रील्स बनवत आहे, रील्स काढून देश चालत नसतो. या सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं, आंदोलनकर्त्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही, कोणतीही कंप्लेंट दाखल होणार नाही,
पण सरकार त्यांचं आश्वासन पाळताना दिसत नाही. जर सरकारने आमच्याबरोबर दगाफटका केला तर 20 तारखेला जे आंदोलन उभं राहिलं होतं त्यापेक्षा मोठं आंदोलन उभं राहील. त्यामुळे सरकारने आम्हाला आश्वासन दिलं ते पूर्ण करावं, अन्यथा आंदोलन मोठं उभं राहील. आंदोलन संपल्यानंतर सरकारने लोकसभेमध्ये परीक्षा विधेयक बिल आणलं, त्याला मंजुरी मिळाली. यावरती अभिजित दिपके म्हणतात, हे सरकार परीक्षा कसं घेणार, परीक्षाची नवीन पद्धत कसं असणार यावरती बोलतंय, पण पेपर फुटीवरती बोलत नाही. पेपर फुटी कशी रोखली जाईल, त्याला आळा कसा घातला जाईल याच्यावरती अजून लोकसभेत चर्चा झालेली नाही. याशिवाय भाजपचे खासदार कंगना राणावत या देशातील तरुणांना, विद्यार्थ्यांना आणि आंदोलनकर्त्यांना गटर छाप म्हणाले. यावरती भाजपचे प्रवक्ते आशुतोष राका यांनी स्पष्ट उत्तर दिलं. कंगना राणावत यांची मानसिकता काय आहे हे सर्व देशाला माहिती आहे, त्याच्यावरती आपल्याला बोलण्याची गरज नाही. त्या बाईला मुळामध्ये कळतच नाही. ती बाई म्हणते 2014 नंतर आपला भारत स्वतंत्र झाला, अशा बाईवरती आपण काय बोलणार. याशिवाय अभिजित दिपकेला एक प्रश्न विचारण्यात आला, तुमचं जे मोठं आंदोलन उभं राहिलं त्यासाठी तुम्हाला परदेशामधून निधी आला, तर यावरती अभिजितने उत्तर काय दिलं, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. अभिजित दिपके म्हणाले, अमित शहा तर भाजपचे चाणक्य आहेत, ते देशाचे गृहमंत्री आहेत, मग त्यांनी शोधून दाखवं आम्हाला खरंच परदेशामधून निधी आलाय का. त्यांच्याकडे ईडी आहे, CBI आहे, मग त्यांना एवढी साधी गोष्ट शोधता येत नाही का, आम्हाला परदेशामधून किती निधी आला, कोणी दिला, त्यांनी शोधून काढावं. पण अभिजित दिपकेने स्पष्ट इशारा दिला, मला जर भाजपमध्ये जॉईन व्हायचं असतं तर मी कधीच झालो असतो. माझ्या आईवडिलांना धमकी आली होती हे खरं आहे आणि कदाचित आमच्या जीवाला देखील धोका असू शकतो. आता व्हिडिओमध्ये आपण जे काय सांगितलं ते सर्व अभिजितच्या आईवडिलांनी दावे केले. त्यांना एका व्यक्तीमार्फत धमकी मिळाली, भाजपमध्ये जॉईन व्हायला सांगा नाहीतर तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. आता यावरती सरकार काय भूमिका घेते हे पाहण्यासारखं असन. आंदोलन संपवण्यासाठी सरकारने ज्या काही मागण्या पूर्ण केल्या होत्या त्या मागण्या पूर्ण करतील का, विद्यार्थ्यांवरती जे गुन्हे दाखल होत आहेत ते संपूर्ण गुन्हे रद्द करतील का. एकीकडे अभिजित दिपकेच्या आईने गंभीर आरोप केलेत, दुसरीकडे अभिजित दिपकेनेही सरकारच्या धोरणावरती आणि अमित शहा यांच्यावरती आरोप केलेत. या सर्वांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे पॅलेट गनचा वापर, तेही विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनचा वापर करण्यात का आला होता. पॅलेट गनने खूप मोठ्या जखमा होतात. म्हणजे दिल्ली पोलिसांनी ठरवलं होतं का विद्यार्थ्यांवरती पॅलेट गन वापरायचा, की त्यांना अचानक आदेश आले होते. याचं सत्य बाहेर येणं गरजेचं आहे असं अभिजित दिपके देखील म्हणाला आणि राहुल गांधी देखील म्हणाले. पण याच्यामध्ये चर्चा होत आहे अभिजित दिपकेंच्या आईवडिलांची, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची, त्यांना आलेल्या धमक्यांची. या सर्वांवरती भाजपमार्फत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तर या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी भाजपने पुढाकार घ्यायला हवा. जर त्यांच्यावरती आरोप होत असेल तर त्यांनी शोधून काढायला हवं दिपके यांच्या आईवडिलांना कोणी धमकी दिली होती आणि का धमकी दिली होती. आता आपण जे काही मुद्दे सांगितलेत त्यावरती आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा.